नेहमी चांगले बनून राहा. फक्त तुम्ही चांगले आहे हे प्रूव्ह करण्याची चूक कधीच नका करू. आनंदी राहण्याच्या प्रयत्नात जो संपूर्ण आयुष्य दुखी राहतो त्यालाच माणूस म्हणतात. मनाची तर गोष्ट करते जग, परंतु आजही प्रेम चेहरा पाहूनच केलं जाते. मन सुंदर पाहिजे हे तर सगळ्यांनाच माहित आहे, परंतु खरंच जेव्हा पाहायची वेळ येते तेव्हा फक्त चेहरा पाहतात लोक. ठोकर लागणं सुद्धा गरजेचं असते, कारण तुम्ही किती सहन करू शकता हे फक्त जखमच सांगते. जीवन जगण्याची खरी पद्धत फक्त त्यांनाच माहित आहे ज्यांनी प्रत्येक जागी बदाम नाही धोका खाल्ला आहे. एक वेळसाठी समजून घ्या की नशिबात लिहिलेलं बदलू शकत नाही, परंतु तुम्ही प्रयत्न तर करा. काय माहित तुमचं नशीबच बदलून जाईल. मूर्खांना समजवणारा व्यक्ती कधीच बुद्धिमान नसतो. मूर्खांशी निपटण्याची सगळ्यात चांगली पद्धत ही आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुटली नाही, फक्त थकली आहे. वाट पहा, मी पहिलेपेक्षा चांगली होऊन परतेल. कधीच टाइमपास साठी नातं नको बनवू, नात्यासाठी टाइम काढा. आयुष्यात आपल्याला आपल्या यशाचं शिखर गाठता येते, फक्त ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तेच नाही मिळत. जीवन फक्त एकचदा मिळते हे चुकीचं आहे. फक्त मृत्यू एकचदा मिळते. जीवन तर आपण रोजच जगतो. नेहमी आपलं आपलं म्हणणारेच दुःख देऊन जातात आणि गोड गोड बोलणारे विश्वासघात करून जातात. माहित नाही एवढी हुशारी कुठून शिकतात लोक. सोबत पण राहतात आणि जडतात पण आपल्यावर. नाती पण निभवतात आणि शत्रू पण बनतात. तोंडावर काही दुसरं आणि पाठीमागे काही दुसरंच बोलतात लोक. गिधड पण कुठेतरी निघून गेले, कारण की त्यांना माहित आहे की माणूस त्यांच्यापेक्षा जास्त रंग बदलतो. खूप खास लोक होते जीवनात, असे आले की जसे कधी जाणारच नाही आणि असे गेले जसे कधी होतेच नाही. ज्याला तुमची कदर नाही त्यांच्या समोर कधीच जबरदस्ती तुमचं प्रेम नका दाखवू. मला कोणाच्या बदलण्याचं काहीच दुःख नाही. बस कुणीतरी असं होतं ज्यांच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. चांगल्या लोकांचं आपल्या जीवनात येणं हे आपलं नसीब असते आणि त्यांना सांभाळून ठेवणं हा आपला गुण असतो. आपलं पिसणं आणि पिळून टाकणं अगदी शेवटच्या थेंबापर्यंत हे उसापेक्षा जास्त कोणाला माहित आहे की किती नुकसानदायक असते गोड असणं. ठोकर खातो पण अभिमानाने चालतो. मी मोकळ्या आकाशाखाली छाती फुगून चालतो. ते तेच जे मनाला चांगलं वाटते. माहित आहे वय कमी आहे पण हिम्मत ठाम आहे. जीवन आहे तर सोपं नाही आणि जे सोपं नाही ते जीवन नाही. आजच्या युगात श्रीमंताचा गुन्हा हा चूक मानली जाते आणि गरिबाची चूक हे गुन्हा मानला जाते. काहीतरी असं सॅनिटायझर बनवा ज्याने मनाचा मळ आणि मनातील राग पण धुतला जाईल. एखाद्या व्यक्ती मागे धावून स्वतःची व्हॅल्यू कधीच कमी नका करू, कारण की जर तो तुमचा असेल तर तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. जगामध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे की ती प्रेमासारखी खोटी नसते. ती विचित्र असतात लोक. काही वेळ सुखात घालवण्यासाठी संपूर्ण आयुष्य दुखात घालवतात. जीवन ना आईसारखं असलं पाहिजे. कोणाला काहीच फरक पडत नाही कोणाची आई कशी आहे. सर्वांना फक्त असंच वाटते की माझी आई सगळ्यात चांगली आहे. जेव्हा माणसाचं मन तुटते वा त्याचं मनच नाही तुटत, त्याच्यासोबत त्याचा विश्वास आणि लगाव पण तुटतो जो त्याचा आपल्याशी असतो. ज्याच्याकडे जास्त ऑप्शन्स असते तो कोणा एकाची फिलिंग कधीच समजू शकत नाही. दुसऱ्यासाठी एवढं नाही तुटायचं की स्वतःसाठी हसणंच विसरून जाऊ. नेहमी आपलं नशीबच खराब नसते. बरेचदा आपण निर्णय सुद्धा चुकीचे घेतो. लोकांना थोडं जरी यश मिळालं तर ते दुसऱ्यांना पागल समजायला लागतात. माणसाचे शब्द नाही बोलत, परंतु त्याचा वेळ बोलतो. माणसाची नजर पण काय असते हे पण त्याला शोधते जे त्याच्याकडे दुर्लक्ष करते. मस्करी तर नंतर करते, पहिले तर आपल्याला आपलं बनवतात लोक. तुटले नाही मी तोडले गेले आहे, रडवले नाही मी रडवले गेले आहे. मला नाही माहित मी कशी आहे, पण एवढी वाईट पण नाही जेवढं मला बनवलं गेलं आहे. शोधात आहे प्रॉमिस टिकवणाऱ्याच्या, नाहीतर प्रॉमिस तोडणारे तर जागोजागी मिळतात.
कधी कधी मनाला समजावणं खूप गरजेचं असते, कारण प्रत्येक जिद हे आपल्या आयुष्यासाठी गरजेची नसते. जे लोक आपली चूक मानत नाही ते लोक आपले कधीच होऊ शकत नाही. गर्व कोणत्या गोष्टीचा करू, मेल्यानंतर तर माझे आपलेच मला हात लावून नंतर हात धुतील. एक ही पण खासियत आहे माझ्यात की मी कोणाचीच खास नाही. उत्तम आणि सर्वोत्तम तोच आहे जो आपल्यातील वाईट गुण ओळखतो. आजकाल लोक हक्क तर गाजवतात, परंतु नाती समजून घेत नाही. ज्याला प्रयत्न करणं माहित नाही त्याला प्रत्येक संकट हे मोठंच वाटते. चूक त्याची नव्हती, चुकीचं मीच समजत होती. ते माझ्यावर तरस खाऊन बोलत होते आणि मी त्यांना प्रेम समजत होती. मला वाट आहे जीवनाच्या शेवटच्या पाण्याची, कारण मी ऐकलं आहे की शेवटी सगळं व्यवस्थित होते. तुम्ही कोणाच्या जीवनाचा आवश्यक हिस्सा नका भरू, कारण की जेव्हा तो बदलते तेव्हा तुम्ही त्याचा राग नाही, स्वतःचाच राग करायला लागता. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडणारे लोक तेच असतात ज्यांना स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी असते. लहानपणी स्टोरी ऐकून झोपायचो आणि आज आपली स्टोरी ऐकून रडून झोपतो. माहित नाही का सोडून जातात ते लोक ज्यांना आपण आपलं आयुष्य मानून कधीच सोडण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मित्र तोच असतो ज्याच्यासोबत आपण मन भरून बोलू शकतो, ना की सांभाळून. कोणीच आपलं नसते इथे, फक्त टाइमपास साठी आपल्याला आपलं बनवतात. दूर राहायचं आहे मला त्यांच्यापासून जे माझ्यासोबत असून सुद्धा माझ्यासोबत नाही. कोणतेही कारण असो, परंतु विश्वासघात मात्र विश्वासघातच असते. नात्याची सुंदरता दुसऱ्याची गोष्ट समजण्यात असते. जर स्वतःसारखी गुण दुसऱ्या शोधत असाल तर एकटेच राहून जाल. दुराव्याने फरक नाही पडत जर तुमचं मन फक्त एकमेकांसाठी जगत असेल. आजच्या जगात जास्त चांगलं राहणं पण बिलकुल चांगलं नसते. पाडणारे जर आपलेच असेल तर उठायला फार वेळ लागतो. आजकाल लोक तेव्हाच तुमची कदर करते जेव्हा त्यांना तुमची गरज असते. आनंदी राहायला शिका, नाहीतर दुःखी राहणं तुमची सवयच होऊन जाईल. जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही आता फार बदलले आहे, तर 95% बरोबर आहे की आता तुम्ही त्या गोष्टी करणं बंद केल्या ज्या त्याला हव्या होत्या तुमच्याकडून. परत तेच येते जे लोक रुसून जातात, ते नाही जे तुटून जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे जास्त झुकाल लोक तेवढे जास्त तुम्हाला झुकवतील. लोकांकडून मान करून घ्यायचा आहे की अपमान, हे सुद्धा आपल्याच हातात असते. असे जर काही विचार तुमचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.